नमस्कार. एसजी किचन मराठी तडका ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मैत्रिणो, आज आपण कच्च्या टोमॅटोची भाजी पाहणार आहोत. ही भाजी मस्त अशी एकदम साधी सोपी पण खायला एकदम अशी भारी भन्नाट अशी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी टोमॅटो धुवून घेतलेले आहेत आणि बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते बारीक चिरून घेतल्यानंतर त्यामधला आंबटपणा जाण्यासाठी छान असे धुवून घ्यायचं आहे. आपल्याला एक दोनदा धुवून घ्यायचं आहे, चांगले धुवून. आणि आता इथे एक ठेसा वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. आपल्याला जशी तिखट पाहिजे भाजी, थोडी तिखटच छान लागते हे, तर मिरच्या ठेसा वाटून घेऊया. इथे कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे ऑइल टाकून घेऊया. ऑइल छान असे गरम झाले की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊया. मोहरी आणि जिरे छान तडतडले की आपण ह्यामध्ये लसूण टाकून घेऊया. खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होती आणि झटपट बनते, त्यामुळे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ही भाजी देऊ शकता. तर हे पहा, अशा ह्या कलरला लसूण आला की आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. तुम्ही ह्यामध्ये हिंग पण वापरू शकतात. तर हे छान असे टोमॅटो आपण परतून घेऊया. आता हे आपण वाफवायला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण इथे हे बाकीचे साहित्य पाहूया. इथे मी कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचं. तुम्ही तिळाची कूट पण छान लागते, ह्यामध्ये घेऊ शकता. चवीनुसार मीठ आणि हळद घ्यायची आहे अर्धा चमचा आणि साखर घ्यायची आहे. साखर ह्यामधला आंबटपणा कमी करण्यासाठी आपण इथे साखर वापरणार आहोत. आणि हा ठेसा. तर हा पहा, आपले हे भाजी वापत आलेली आहे. टोमॅटो छान असे मऊ झालेले आहेत किंचितसे. आता ह्यामध्ये मीठ आणि साखर टाकल्यानंतर आणखीन मऊ होतात हे. तर हे असे परतून घेत आपण ह्यामध्ये बाकीचे साहित्य टाकून घेऊया. हळद टाकून घेऊ. हळद पूर्ण मिक्स करून घेऊया ह्यामध्ये आणि मग आपण ह्यामध्ये बाकीचे साहित्य टाकूया. मीठ टाकून घेऊया अगोदर. साखर टाकूया आणि ह्यातच आता ठेसा टाकून घेऊया आपण जो वाटला होता तो. तुम्हाला जर जास्त तुमच्याकडे तिखट खात नसतील तर तुम्ही खूप कमी वापरा. माझ्याकडे तिखट खातात त्यामुळे मी ते भरपूर वापरलेला आहे. लाल मिरची पण ह्यामध्ये तुम्ही वापरू शकता तिथे. तर ही हिरवी छान लागते पण. आणि कोथिंबीर असेल तर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. आता पुन्हा आपण हे झाकून ठेवून घेऊया. 1-2-3 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवूया. हे पहा, छान असे वापरलेले आहे. भाजी शिजून जाते. तर आपल्याला ह्या भाजीमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. शेंगदाण्याचे कूट पण वापरलेले आहे आणि अख्खे तीळ पण 1 चमचा वापरलेला आहे. तर ह्यामध्ये तुम्ही तिळाचे कूट पण वापरू शकतात. तर हे असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि पुन्हा आपण हे थोडे वापरून घेणार आहोत. तर हे पहा, असेच आपण भाजी वापरतच आपली ही शिजून जाते. इथे पाण्याचा वापर करणार नाहीत आपण. आणि आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया. तर ही पहा, अगदी 5 मिनिटामध्ये आपली ही भाजी बनवून तयार आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी पण तुम्ही ही भाजी देऊ शकतात मैत्रिणींनो. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. हे पहा, किती मस्त दिसायला खूप सुंदर आणि खायला तर खूपच खमंग आणि भन्नाट अशी ही भाजी आहे मैत्रिणींनो. पुन्हा पुन्हा तुम्ही ह्याच पद्धतीने कराल तर तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.